मी यशवंत कृष्णा गावडे, शिरापूर तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हे माझं शेत आहे. 2 जून 2024 रोजी ही मी तूर नाही का टोकन यंत्राच्या साहाय्याने लावलेला आहे. याचा अंतर आहे 4 बाय 1 अंतर ठेवलेलं आहे. आणि पूर्वीचेच माझे बेड होते. याच्या अगोदर मी 2दा SRTचा प्रयोग केला, पण म्हणावं असं मला त्यात यश लाभलं नाही, कारण ते माझ्या चुकांमुळं. कारण काम करणारे लोक ऐकत नाही. त्यांना म्हणलं होतं बुडके खाली ठेवा मागच्या पिकांचे, पण त्यांनी सगळं काढून टाकलं. त्यामुळे मला म्हणावं असं पुन्हा मी 3ऱ्या वर्षी पण पुन्हा त्यावर तूर लावली. आता हे माझं 3रं वर्ष आहे. यामध्ये मी कधी ट्रॅक्टर बोलावला नाही, आत्तापर्यंत कुठली बाई आलेली नाही या शेतात. मी हे सगळं तणनाशकांनी मारलेलं आहे. बघा, तुम्हाला दिसतं हे गवत पडलेलं. ग्लायसेल मारलेलं आहे. आत्तापर्यंत ह्याच्यात मी 2 वेळा ग्लायसेल मारलं आहे. हुड करून मारलेलं आहे, हुड करून. तर या पद्धतीत काय होतं, बायकांचा खर्च वाचतो, ट्रॅक्टरवाल्याचा खर्च वाचतो. आणि बघा ही माझी तूर कशा पद्धतीने आहे. आमचे खंडागळे साहेब, त्यांचं मी वेळोवेळी मार्गदर्शन घेतो. शून्य मशागत तंत्राचे खंडागळे साहेब, पुन्हा त्यांच्या टीमचे मी नेहमी व्हिडिओ बघतो. त्यामुळं हे माझं 1 एकर शेत आहे, टोटल 1 एकर क्षेत्र आहे. आणि दुसरीकडे आहे परत, तिथं पण 2 एकर तूर आहे माझी. अशाच पद्धतीची तूर आहे. आणि ह्यात मी 4 बाय 1चं अंतर ठेवलं आहे. आत्तापर्यंत याला 2 अळीनाशक, 2 बुरशीनाशक, 2दा टॉनिक केलं आहे. अजून फुलं याला काही लागलेली नाही. आता फुलं लागल्यानंतर फुलांचं शेंगात रूपांतर होताना त्यावेळेस मी पुन्हा एक बुरशीनाशक, अळीनाशक, टॉनिक याला देणार आहे. आणि अजून शेवटी लास्टला एकदा पुन्हा 0050 हे देणार आहे. आणि अशा पद्धतीने बघा ही तूर आहे. माझा लावणीचा खर्च वाचला, खुरपणाचा खर्च वाचला. आणि निसर्गाच्या कृपेने यावर्षी पाऊस जे झाला, मी ड्रीपच्या 2 नळ्या टाकल्यात, बघा तुम्हाला दिसत असेल. पण आत्तापर्यंत मला याला पाणी द्यावंच लागलं नाही. अशा पद्धतीने तूर आहे. आणि खंडागळे साहेबांचं नेहमी मला मार्गदर्शन, मी त्यांना वेळोवेळी फोन करतो आणि त्यांचा सल्ला घेतो. ही तूर आहे गोदावरी BDN 213/41. त्या तुरीची ही जात आहे. आणि ही पहिल्यांदाच माझ्या शेतामध्ये मी तूर केली आहे. तरी शेतीचा खर्च हा कमी केला तरच शेती परवडणार नाही, त्याशिवाय शेती परवडणारच नाही आहे. तरी मला शेतीचं अजिबात नॉलेज नव्हतं. मी एक नोकरी करणारा माणूस आहे. मला वेळोवेळी लोकांना 10 वेळा सांगावं लागतं, नोकराला सांगावं लागतं, असं कर तसं कर. तर तुम्ही जे प्रॉपर गावात राहून शेती करतात, तुम्हाला माझ्यापेक्षा पण चांगलं उत्पन्न मिळेल, नक्की मिळेल. कारण मी तर जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावरनं येतून बघतो शेताकडं. तर तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त SRT म्हणजेच शून्य मशागत तंत्राचा, तणांचा नाश. आता मी काय करणार, ही तूर काढल्यानंतर ह्याचं एक बोटभर भाग, बोटाला एवढा खाली ठेवणार आहे आणि पुन्हा त्यात ग्लायसेल मारणार आहे. त्यामुळं काय होतं, 2 ते 3 वर्षामध्ये SRTमध्ये म्हणतात की गांडुळांची संख्या वाढती आणि जमिनीची सुपीकता वाढती. आता कुठेही जावा, जमिनीची सुपीकता एकदम कमी झाली आहे. तर ज्या शेतकऱ्यांना कमी खर्च करायचा आहे, जमिनीची सुपीकता वाढवायची, त्यांनी असे प्रयोग करून बघा. 4 पैसे तुमचे जरूर वाचतील आणि उत्पन्न येईल. नमस्कार, राम राम. पाठवतो.